नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अनिशा काव्याला विचारते, काव्य तुझ्याबरोबर काय चुकीचे घडत आहे, तू अशी का वागत आहेस। त्यावेळेस काव्य अनिशाला उत्तर देते की मी माननी काकूला एक वचन दिलं आहे, असे बोलून ती डोक्याला हात लावून बसते। त्यानंतर आपण पाहतो की आनंद निवासचा वाढदिवस साजरा करण्यात येत असतो। त्याच वेळेस सर्वजण हे केक कापण्यासाठी तयारी करू लागतात आणि सर्व मैत्रिणी विचारतात की नंदिनी, तू जीवाची वाट पाहत आहेस ना। त्यावेळेस नंदिनी देखील जीवाची वाट पाहत असते आणि सर्वांना बोलते, परंतु जी व्यक्ती येणारच नाही त्या व्यक्तीची वाट पाहण्यात तरी काय अर्थ आहे, असे बोलून ती केक कापणारच। त्याच वेळेस त्या ठिकाणी जीवा येतो आणि जीवा बोलतो, तुमच्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज आहे। आणि तेव्हा जीवाला पाहिल्यानंतर नंदिनी देखील अतिशय आनंदित होते आणि जीवा हा नंदिनीला त्याने घेतलेल्या प्रॉपर्टी दाखवतो। तर इकडे आपण पाहतो की तो प्रॉपर्टी डीलर बोलतो, जीवाने नंदिनीसाठी जे घेतलेलं आहे ते तर त्या दोघांना मिळणारच नाही, परंतु नंदिनीला जे मिळणार आहे ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकेल। तर इकडे आपण पाहतो की पार्थ हा एक बिझनेस मीटिंगसाठी गेलेला असतो आणि तो आपल्या बिझनेसच्या पार्टनरला बोलत असतो की तेव्हा त्या ठिकाणी अचानक काव्य येते आणि काव्य ही अतिशय सुंदर दिसत असते। पार्थ त्याच्याकडे पाहतच राहतो व तो काव्याला आल्यामुळे अतिशय आनंदित होतो व दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात। आता पुढील येणाऱ्या भागामध्ये नंदिनी व जीवाची फसवणूक होणार का आणि त्याचबरोबर पार्थ आणि काव्य एकमेकांच्या प्रेमात पडणार का, हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेटकरिता आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।